आसाममध्ये गेल्या 10 वर्षात 10,000पेक्षा जास्त युवक शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। आसाममधील डेरगाव इथल्या लाचित बारफुकन पोलीस अकादमीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे राज्यातले अनेक फुटीरतावादी गट शांतता चर्चेसाठी राज्याकडे पोहोचले असून अनेकांनी शरणागतीही पत्करल्याचं अमित शहा म्हणाले। 10,000 से ज्यादा युवाओं हथियार डालकर मेन स्ट्रीम में आए हैं। जिस असम में एक जमाने में आंदोलन, गोलीबारी, आतंकवाद की चर्चा थी, वहां आज सबसे आधुनिक इंडस्ट्री सेमीकंडक्टर की लगने का काम भी हो चुका है। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं आसाममध्ये शांतता प्रस्थापित केली असून उद्योगधंदे उभारले जात आहेत असं सांगत आसाम प्रगतीपथावर असल्याचं ते म्हणाले। आसाममध्ये 3 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प येणार असून त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचंही अमित शहा यांनी सांगितलं। पोलीस अकादमीच्या गृहनिर्माण प्रकल्पाची पायाभरणी देखील त्यांनी यावेळी केली। या अकादमीसाठी एकूण 1,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी पहिल्या टप्प्याकरता 167 कोटी रुपये खर्च आला आहे।